नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। बऱ्याच वेळी काय होतं की लहान मुलं मेथीचे किंवा डिंकाचे लाडू खात नाही, परंतु प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलांनी थंडीमध्ये हे खारीक खोबऱ्याचे लाडू नक्कीच खावे। आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी इथे आलेले आहे। तर या रेसिपीमध्ये आपण आता एक छोटी वाटी शेंगदाणा हा भाजून घेणार आहोत। अतिशय मंद आचेवरती आपल्याला हा शेंगदाणा भाजून घ्यायचा आहे की जेणेकरून याचे साल ही पटकन निघेल। त्यानंतर कढईमध्ये मी इथे साधारणपणे 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे आणि ज्या छोट्या वाटीचे आपण शेंगदाणे घेतलेले होते त्याच्या थोडं कमी मी इथे बदाम टाकून घेतलेले आहे। लक्षात ठेवा, बदाम हे आपल्याला तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचे आहे। शेंगदाणे मात्र आपण तुपात भाजलेले नाही आहेत, ते आपण कोरडेच भाजून घेतले होते। त्यानंतर या तुपामध्ये अजून थोडं तूप टाकून या इथे मी त्याच वाटीने 1 वाटी काजू घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, काजूसुद्धा हे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। त्यानंतर इथे मी साधारण 2 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे, जवळपास आहे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो। त्यानंतर आपल्याला ही सुद्धा तुपामध्ये छानपैकी ही भाजून घ्यायची आहे। अगदी रंग बदलेपर्यंत आपल्याला ही खारीक पावडर जी आहे ती भाजून घ्यायची आहे। इथे मी सुरुवातीला 1 चमचा तूप टाकलं होतं मोठा, त्यानंतर पुन्हा इथे मी तूप टाकून घेत आहे, साधारणपणे 1.5 चमचा। थोडं तूप टाकत आपल्याला ही जी खारीक पावडर आहे ती रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपली खारीक पावडर ही छानपैकी तुपात भाजली गेलेली आहे। त्यानंतर आपण याला आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर इथे मी कढईत पुन्हा 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा। त्यानंतर इथे मी खोबऱ्याचा जो कीस आहे, म्हणजे जो आपण डेली मार्केटमध्ये आपल्याला मिळत असतो, तो मी इथे टाकून घेतलेला आहे। तोही आपल्याला जवळपास 250 ग्रॅम म्हणजे पाव किलोच तोही आपल्याला इथे वापरायचा आहे। हा सुद्धा आपल्याला तुपामध्ये छानपैकी भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, जास्त आपल्याला लालसर करायचा नाही, हलकासा आपल्याला हा तुपामध्ये जो खोबऱ्याचा कीस आहे तो छानपैकी आपल्याला यामध्ये तूप टाकून भाजून घ्यायचा आहे। तोही आपला इथे आता भाजून तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता मी सगळ्या शेंगदाण्याचे जे साल आहे हे काढून घेतलेले आहे। त्यानंतर तळलेले काजू आणि तळलेले बदाम हे आपल्याला आता मिक्सरमध्ये टाकून याची एक पावडर तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हे सगळे जे जिन्नस आहेत हे आपल्याला आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याची किती छान अशी ही पावडर ही तयार झालेली आहे। ही सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये आता टाकून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला पुन्हा कढईमध्ये जवळपास 2 चमचे आपल्याला जे मोठे चमचे आहेत ते घालून आपल्याला आता यामध्ये गोड होण्यासाठी लाडू, तर इथे मी गुळाचा वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता जी पाव किलोची वाटी होती त्याला थोडाच कमी असा हा गूळ आहे, इथे मी तो तुपात टाकून घेतलेला आहे। तुपामध्ये हा गूळ आपल्याला पूर्णपणे आता मेल्ट होऊ द्यायचा आहे, वितळू द्यायचा आहे। लक्षात ठेवा, याला आता सतत आपल्याला चालवत राहावं लागणार आहे, नाहीतर हा गूळ खाली चिपकण्याची खूप शक्यता असते। त्यामुळे आपल्याला साधारणपणे 5 ते 10 मिनिटामध्ये हा आपला गूळ जो आहे हा सहज तुपामध्ये मेल्ट होतो, विरघळला जातो। आणि त्यानंतर साधारणपणे आपल्याला हा जो गूळ आहे फक्त 6 ते 7 मिनिटापर्यंत, त्यानंतर सुद्धा आपल्याला हा थोडा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर पटकन आपल्याला हा जो गूळ आहे वितळलेला तो या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पटापट आपल्याला जो गूळ आहे तो या सगळं मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, जो गूळ आहे तो खूप गरम असतो, आपल्याला हे हाताने हलवायचं नाही आहे, तर यासाठी आपल्याला चमच्याचा उपयोग करून घ्यायचा आहे। थोडं गरम असताना जेवढं आपल्या हाताला सोसवेल इतकं त्यावेळेस हे पटकन आपल्याला पुन्हा एकत्र हे पीठ
करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते सगळं पीठ हे मळून घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल यामध्ये पीठ नाही तर हे लाडू वळले जातात का? तर हो, हे लाडू अतिशय सहजपणे वळले जातात। जर तुमचे लाडू वळायला थोडा त्रास होत असेल तर तुम्ही पुन्हा अर्धी वाटी थोडं जे तूप आहे अर्धी वाटी ते गरम करून तुम्ही यामध्ये टाकू शकतात। अगदी सहज हे लाडू वाळले जातात। तुम्ही बघू शकता इथे आपला पहिला लाडू हा तयार आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण हा जो लाडू आहे हा आवडीने खातील आणि हा लाडू आपण उपासाला सुद्धा अगदी सहज खाऊ शकतो। तुम्ही बघू शकता लाडू हे अतिशय सहजपणे वाळले जात आहे। अशा पद्धतीने मी सगळे लाडू हे वाळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता कोणताही त्रास होत नाही आहे इथे लाडू वाळताना की ते हे होत आहेत किंवा मुडत आहेत किंवा काय। तर तुम्ही बघू शकता इथे आपले हे सगळे लाडू आता इथे तयार झालेले आहेत। चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र चॅनलला नक्की आणि नक्कीच सबस्क्राईब करा। तुमच्या सबस्क्रायबर केल्यामुळे आम्हाला एक वेगळीच एनर्जी मिळत असते। नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आमच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणतो नवीन उमेद जन्म घेत असते। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता लाडू हा आपला इथे अतिशय सुरेख तयार झालेला आहे। आणि एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। अतिशय रसरशीत हे लाडू तयार होतात आणि खायला म्हणाल तर अप्रतिम। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक